रुपाली रुपेशकर कडून निवडणूक लढवत आहोत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा खूप चांगल्या प्रमाणे मिळतोय, त्याच्यामुळे विजय हा आमचा नक्कीच आहे. मॅडम, तुमच्या विरोधात उबाटाचे कडवे आव्हान आहे, तर त्या आव्हानाला तुम्ही कसे बघताय? यामध्ये आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवतोय. याच्यामध्ये शिंदे शिवसेना म्हणजे जी खरी शिवसेना आहे, मूळ शिवसेना, ही आमच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे उबाटाचं हे आव्हान हे आम्हाला विशेष असं वाटत नाहीये. त्याचप्रमाणे आम्ही भावनेपेक्षा विकासाला जास्त महत्त्व देतोय, त्याच्यामुळे आमच्यासाठी हे आव्हान तितकंसं राहिलेलं नाहीये. आपल्या मतदारसंघामध्ये तुमच्या जवळच मार्लेश्वर सारखं पर्यटन स्थळ आहे आणि एक जिल्ह्यामधील पर्यटन स्थळाला एक चांगली चालना मिळण्याच्या दृष्टीने आपल्या विकासाचा अजेंडा काय असेल, इतर आपले विकास अजेंडा? मार्लेश्वर हे पर्यटन स्थळ आहेच, आताही सध्या त्याची लोकप्रियता आहेच, पण याच्या पुढे अजून कसं वाढेल त्याची लोकप्रियता, त्याच्यामध्ये अजून ज्या काही सुधारणा करायच्या असतील किंवा तिथे जवळच राहायला भक्त निवास असेल किंवा स्वच्छतागृह असेल किंवा अजून तिथे जी काही दुकानं असतील किंवा काय असतील उद्योगधंदे, हे तिथे चांगले डेव्हलप कसे होतील, त्याचप्रमाणे त्याची लोकप्रियता जास्त कशी वाढेल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील. मॅडम, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? मतदारांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, कारण चेहरा नवीन आहे आणि आता बघायला गेलं तर लोकांना बदल हा हवा असतो, त्याच्यामुळे लोकांचा पाठिंबा किंवा प्रतिसाद हा उत्तम प्रकारे आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे उमेदवारांकडून मतदारांच्या काय अपेक्षा आहेत? सध्या विकास हा लोकांना हवाच असतो आणि त्याच्यामुळे विकासाला जास्त महत्त्व आहे किंवा ज्या काही सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी आहेत तो सोडवणारा उमेदवार लोकांना हवा आहे. शिवाय आपल्या जवळचा स्थानिक उमेदवार ज्याच्याकडे आपण हक्काने जाऊ शकतो, अशा प्रकारचा उमेदवार लोकांना हवा आहे. त्याच्यामुळे ही उमेदवारी म्हणजे लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगलाच मिळतो. केंद्रामध्ये भाजप शिवसेना म्हणजे तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये देखील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळी मतदारांपर्यंत जाताय त्यावेळी मतदारांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? आता केंद्रात आणि राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे आणि आपण सर्वच जण बघतोय की महायुतीचं सरकार तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या योजना म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सर्व प्रकारच्या योजना, जसे की लाडकी बहीण योजना असेल महिलांसाठी किंवा आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना असेल, तर या योजना लोकांपर्यंत उत्तमरित्या आणि प्रभावीपणे पोहोचत आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारला लोकांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद आहे. जिल्हा परिषद या गटामध्ये साधारणतः किती गावं आहेत, मतदारसंख्या किती?